दीपक केसरकर यासारखे उमेदवार यासारखे नेते तरुणांचं मनोधैर्य खच्ची करतात, जे शिक्षक भरतीसाठी जातात त्यांना नाही ते गोष्टी बोलतात. मग या प्रशासनाचं, या सरकारचं चाललंय काय नक्की? कशासाठी हे सरकार आपण निवडून द्यायचं पुन्हा? कारण जर का सर्वसामान्य लोकांना न्यायच मिळत नसेल तर काय गोष्टी घडणार आहेत या देशात? आज फडणवीस हे स्वतः सभागृहात दिल्लीशी कम्पेअर करतात की दिल्लीपेक्षा आपला महाराष्ट्र चांगला, दिल्लीमध्ये तेवढं हे आहे का, सुरक्षितता आहे का जी महाराष्ट्रात आहे? अहो पण दिल्लीची सुरक्षा व्यवस्था कुणाच्या हातात आहे? दिल्लीची सुरक्षा व्यवस्था ही केंद्र सरकारच्या हातात आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे ती आहे. मग एका अर्थाने फडणवीस साहेब हे अमित शहाच्या कामकाजावरतीच आक्षेप घेत आहेत. त्यांना त्यांचं काम इथे दिसत नाहीये, ते दिल्ली सरकारची तुलना करतात. दिल्ली सरकारकडे जेव्हा पोलीस नाहीच आहेत, त्यांच्या कंट्रोलमध्ये नाहीच आहे, तर ते काय करू शकणार आहेत? अरविंद केजरीवालांनी मागच्या वेळेस स्पष्टपणे सांगितलं होतं आमच्याकडे